वय वर्ष 18। आज जेवढे तुम्ही तरुण आहात आणि जेवढे तुमच्याकडे आज वेळ आहे तेवढा तुमच्याकडे कधीच असणार नाही। तुमचा येणारा टाईम कसा असेल, तुमचं भविष्य कसं असणार आहे, तुमचा आज ठरवणार आहे। आज तुम्ही जे बी लावणार आहात पुढे चालून त्या झाडावर गोड फळे मिळणार का काटे लागणार ते ठरणार आहे। झाडावर जर फळे लागली तर ती तुम्हालाच मिळणार आहे आणि काटे लागले तर तेही तुम्हालाच टोचणार आहेत। आपल्या आयुष्यात तारुण्याचा काळ हा असा काळ आहे ज्या काळात आपल्याला योग्य रस्ता मिळाला तर पुढे चालून आपण इतिहास बनवतो आणि याच तारुण्याच्या काळात आपल्याला चुकीचा रस्ता मिळाला तर सगळं आयुष्य मजाक बनून राहतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 9 चुका बघणार आहोत ज्या तुम्ही केल्यात तर तुम्हाला मिळणार तर काही नाही, पण तुम्ही गमावणार मात्र खूप काही आहात। व्हिडिओ अर्ध्यातून सोडू नका, शेवटपर्यंत बघा, कारण जी गोष्ट तुम्हाला नाही करायची ती तुम्ही करत असाल तर तुम्हाला ते कळणार नाही। नंबर 1, एकही मिनिट, एकही रुपया आणि एकही शब्द हा वाया घालवू नका। वेळ हा असा खजाना आहे जो आपल्याला क्षणाक्षणात मिळत असतो, पण आपल्याला ते कळतही नाही की तो आपल्या हातून कधी निसटून चालला आहे। आपल्याला प्रत्येक वेळेस एकाच काळात जगायचं असतं, तो काळ म्हणजे वर्तमान काळ। या वर्तमान काळाशिवाय वेळ तुम्हाला काहीही देऊ शकत नाही। ना तुम्ही तुमचं भविष्य जाणून घेऊ शकता, ना भूतकाळात झालेल्या गोष्टी बदलू शकता। तुम्ही काही करू शकत असाल तर ते फक्त इतकंच की नको असलेल्या फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका। सतत झोपून राहणं, सतत मोबाईल बघणं, सतत टाइमपास करणं, हे सगळं करण्यापेक्षा असं काही काम करा जे काम तुमच्या आयुष्याला नवीन वळण देईल। कारण तुम्ही आता जो वेळ आणि जी शक्ती लावू शकता ती आयुष्यात पुन्हा कधीही लावू शकणार नाही, कारण तुमचं शरीर एक अशी मशीन आहे जी रोज जुनी होत चालली आहे। वेळेनंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा। सगळ्या गोष्टी पैशाने होतात, इतका पैसा महत्त्वाचा झाला आहे। म्हणून पैसा तुम्ही कमावलेला असो नाहीतर तुमच्या आईवडिलांनी कमावलेला असो, तो विचार करून आणि योग्य त्या ठिकाणी खर्च करा। अशा ठिकाणी पैसा खर्च करा जेथे तुमचं आयुष्य किंवा तुमच्यासोबत इतरांचेही आयुष्य मार्गी लागेल आणि त्याला योग्य दिशा मिळेल। पैशानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे शब्द। शब्दांमध्ये अशी ताकद आहे जी माणसांकडून काहीही करवून घेते। आपल्या शब्दांचा वापर फक्त इतरांचं चांगलं होण्यासाठी, इतरांचं कौतुक करण्यासाठी आणि इतरांना सकारात्मकता देण्यासाठी करा। दुसऱ्यांच्या मनाला दुखावण्यासाठी आपले शब्द कधीही वापरू नका, कारण तुमच्या तोंडातून गेलेले शब्द पुन्हा तुमच्याकडे कधीही वापस येणार नाहीत। कधीही कोणाचा अपमान करण्यासाठी, कोणाला खाली दाखवण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करू नका। असे करून तुम्ही समोरच्यालाही दुखावत आहात आणि आपलीही ऊर्जा वाया घालवत आहात। नंबर 2, कुठल्याही ध्येयाशिवाय जगू नका। तुम्ही तरुण असाल किंवा कुठल्याही वयाचे असाल, पण कुठलेही ध्येय असल्याशिवाय तुमच्या जगण्याला काहीही अर्थ नाही। आयुष्य जगणं आणि आयुष्य नुसतंच काढणं या दोन्हीत खूप अंतर आहे। काम करणं आणि आपल्या ध्येयासाठी काम करणं यातही खूप अंतर आहे। ध्येयाशिवाय आयुष्य जगणं म्हणजे कापलेल्या पतंगासारखं आहे। तो उंच उडत राहतो, पण कधी कुठे जाऊन पडेल हे सांगता येत नाही। ते जीवनच काय ज्या जीवनात ध्येय नाही, तो माणूसच काय ज्याला ध्येय नाही। निसर्गातला कुठलाही कण, कुठलीही गोष्ट ही ध्येयाशिवाय नाही। सूर्य उगवतो तोही प्रकाश देण्यासाठी, धरती आहे, निसर्ग आहे ते प्रत्येक जीवाला जीवन देण्यासाठी, पाणी तहान भागवण्यासाठी, ढग तयार होतात कारण त्यांना पाऊस पाडायचा असतो। प्रत्येक गोष्ट ही ध्येय असल्याशिवाय नाही होत, काहीतरी कारणाशिवाय नाही। मग तुम्ही तरी ध्येयाशिवाय कसे जगू शकाल? तुम्ही जन्माला आला आहात, पण तुमची ओळख काय आहे? तुमचं नाव देखील तुमची ओळख नाही, तेही तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी दिलं आहे। मग तुमची ओळख काय आहे? तर तुमचं काम, तुमचं लक्ष, तुमचं ध्येय हीच तुमची ओळख होणार आहे। म्हणून आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी काम करा। नंबर 3, कोणतंही काम टाळू नका आणि उद्यावर ढकलू नका।
बऱ्याच वेळेस आपण आळस करतो, आजचं काम उद्यावर ढकलतो, आपल्याला आराम करायचा असतो. पण तुमच्या या काम टाळण्याचं आणि कामचुकारपणा करण्याचा परिणाम कोणावर होणार आहे? तुमच्या मित्रांवर, तुमच्या शेजाऱ्यांवर? अजिबात नाही. या सगळ्याचा परिणाम होणार आहे फक्त तुमच्यावर. तुमच्या या काम टाळण्यामुळे एक दिवस असा येईल की तुमची खूप सारी कामे पेंडिंग राहतील आणि सगळी कामे तुम्हाला एकाच दिवशी करावी लागतील आणि त्या दिवशी त्या गोष्टीचं तुम्हाला बर्डन येईल, ताण येईल आणि कुठलंच काम होणार नाही. म्हणून कोणतेही काम उद्यावर ढकलू नका आणि कोणतेही काम टाळू देखील नका. नंबर 4, आपल्या अपयशाचा दोष हा इतरांना देऊ नका. कायम इतरांच्या चुका आहेत हे दाखवणं बंद करा. तू असं केलं नसतं तर मी ते केलं असतं, तू असं म्हणला नसतास तर मी ते केलं असतं. जर, तर, किंतु, परंतु या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. या गोष्टी बोलून इतरांवर दोष टाकण्याची अत्यंत घाणेरडी सवय आहे. आपल्या अपयशाचे खापर हे दुसऱ्यावर फोडू नका. तुम्ही तसं करत असाल तर ही सवय तुमची अगोदर बंद करा. तुमच्या आयुष्याची, तुमच्या यशाची, अपयशाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची आहे. कोणीही तुमच्या आयुष्यात तुमच्या अपयशासाठी किंवा यशासाठी कारणीभूत ठरत नाही. त्यामुळे इतरांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल इतरांना दोष देऊ नका आणि स्वतःही दोष घेऊन त्या उदासीनतेमध्ये, नकारात्मकतेमध्ये जगू नका. जे काही घडते त्यामधून धडा शिकून पुन्हा नवीन उमेदीने कामाला लागा. नंबर 5, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. जो जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि खूप कमी वेळात जवळ येतो अशी माणसं अगोदर आपल्या आयुष्यातून दूर होतात. त्यामुळे नेहमी काळजी घ्या. थोड्या कालावधीत लगेच कोणावर पूर्णपणे विश्वास टाकू नका. आपली सुखदुःख शेअर करण्यासाठी प्रत्येकाला मित्र असतात, प्रत्येकाला सोबती असतात आणि ते साहजिक आहे. पण आजकालच्या काळात थोड्या ओळखीमध्ये इतरांना आपल्या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पूर्णपणे आपल्या आयुष्यात घेणं आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कारण आजकाल आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या आयुष्यात येणारी लोकही निस्वार्थपणे येतील याबाबत खात्री नाही. कुणाचा ना कुणाचा काही ना काही स्वार्थ असल्याशिवाय आपल्या आयुष्यात कोणीही येत नाही. एखाद्यावर पूर्णपणे विश्वास टाकण्या अगोदर खात्री करून घ्या की समोरचा माणूस त्या योग्यतेचा आहे की नाही. नंबर 6, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला आणि आपल्या आईवडिलांना कधीही दुर्लक्षित करू नका. आपल्या चांगल्या काळात सगळेच जण आपल्या सोबत असतात, पण आपल्या वाईट काळात आपल्यासोबत जर कोणी अगोदर उभा राहत असेल तर ते म्हणजे आपलं कुटुंब, आपले आईवडील, आपले भाऊ बहीण. म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपल्या कुटुंबापासून, आईवडिलांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका आणि आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या कुटुंबाला विसरू नका. कारण तुमच्या अडचणीच्या काळात तुमचा सगळ्यात मोठा आधार हे तुमचं कुटुंब असतं आणि तुमच्या सुखाच्या काळात सगळ्यात जास्त आनंदी असणारं सुद्धा तुमचं कुटुंबच असतं. तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणाचा साक्षीदार हे तुमचं कुटुंब असतं. म्हणून तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि तुमची प्रायोरिटीवर असणारं हे तुमचं कुटुंब असायला हवं. नंबर 7, असा एकही दिवस घालवू नका की ज्या दिवसात तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम केलं नाही. तुमच्या सगळ्यात जास्त उमेदीचा काळ, तुमच्या ऊर्जेचा आणि आयुष्यात काही मिळवण्याचा काळ म्हणजे तुमचं तारुण्य. आणि या दिवसात तुम्ही एकही दिवस असा घालवू नका की ज्या दिवसात तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काहीच काम केलं नसेल. रोज न चुकता जेवढं जमेल तेवढा वेळ आपल्या ध्येयासाठी काम करा. जसं रोज सूर्य उगवणं आणि मावळणं कधीच थांबत नाही, तो त्याचं काम रोज करतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या ध्येयासाठी आपण रोज काही तास का होईना द्यायलाच हवेत. आयुष्यात यशस्वी झालेल्या बऱ्याच लोकांपैकी काही लोक अशी आहेत जी त्यांच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत तेच काम करत होते ज्या कामाने ते ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपलं काम सोडलं नाही. म्हणून रोज थोडा का होईना वेळ आपल्या कामासाठी द्या, आपल्या ध्येयासाठी द्या. नंबर 8, कुठलंच काम अर्धवट सोडू नका. असं वाटेल जेव्हा रेल्वेमध्ये तुम्ही एखाद्या प्रवासाला निघालात आणि तुमचं निश्चित ठिकाण येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी ट्रेन नेहमी थांबत असेल.
अगदी तसंच आपण हातात घेतलेलं कुठलंही काम मध्ये सोडू नका किंवा ते थांबवू नका. जर तुम्हाला काम अर्धवट सोडायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ते काम हातात घेऊच नका. कारण जर तुम्हाला 200 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि तुम्ही 100 किलोमीटरचा प्रवास करून थांबलात तर तुमचा वेळ वाया जातो, तुमची मेहनत वाया जाते आणि तो प्रवास तुमच्या काहीच कामाचा राहत नाही. अगदी तसेच अर्धवट सोडलेलं काम हे तुमच्या कुठल्याच कामी येत नाही. नाहक तुमचा वेळ वाया जातो. मग ती अशी अवस्था होते, धोब्याचा कुत्रा ना घरचा ना घाटचा. म्हणून कुठलेही काम करताना त्या अगोदर सगळा विचार करून घ्या आणि एकदा जर काम हातात घेतलं तर त्याचा शेवट होईपर्यंत कुठेच थांबू नका. नंबर 9, स्वार्थी होऊ नका. कधीही स्वतःपुरता विचार करू नका. तुमची ही अशी बरीचशी कामं आहेत जी दुसऱ्यांच्या मदतीने होतात किंवा कधी ना कधी तुम्हाला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते किंवा तुम्ही घेतलीही असेल. तसेच इतरांनाही कधीतरी आपल्या मदतीची गरज पडू शकते आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्यापुरता स्वार्थी विचार कधीही करू नका. जो व्यक्ती केवळ आणि केवळ आपल्या स्वतःचा विचार करतो त्या व्यक्तीचा भांडाफोड नक्कीच लवकर होतो आणि मग लोक तुमच्यापासून दूर राहायला सुरू करतात. कधीही स्वतःपुरता विचार करू नका. जेव्हा कधी इतरांना तुमची मदत हवी असेल तेव्हा तुम्ही नक्कीच समोरच्याला मदत करायला हवी. नेहमी हा विचार करून चला की तुम्ही या जगात आलात तर तुम्ही या जगाला काय देऊन जाऊ शकाल. या होत्या त्या 9 चुका ज्या तुम्ही कधीही करायच्या नाहीत. पुन्हा एकदा थोडक्यात बघूया. नंबर 1, 1 मिनिट, 1 रुपया आणि 1 शब्दही वाया घालवू नका. नंबर 2, कुठल्याही ध्येयाशिवाय जगू नका. तुमच्या आयुष्यात तुमचं काहीतरी ध्येय असू द्या. नंबर 3, कोणतेही काम टाळू नका आणि उद्यावर ढकलू नका. नंबर 4, आपल्या अपयशाचा दोष इतरांना देऊ नका. नंबर 5, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. नंबर 6, आपल्या कुटुंबाला, आपल्या आईवडिलांना कधीही दुर्लक्षित करू नका. ती तुमची पहिली प्रायोरिटी ठेवा. नंबर 7, असा एकही दिवस घालवू नका की ज्या दिवसात तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम केलं नाही. नंबर 8, कुठलंच काम अर्धवट सोडू नका. नंबर 9, स्वार्थी होऊ नका आणि कधीही स्वतःपुरता विचार करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.